हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नावलीची रचना, अर्थ, प्रश्नावलीचे प्रकार, त्यामध्ये असणारे टप्पे आणि प्रश्नावलीची आवश्यकता या संदर्भात माहिती बघणार आहोत. संशोधन करत असताना संशोधकाला वेगवेगळ्या प्रकारे आवश्यक असणारी माहिती जमा करावी लागते. त्यामध्येच आवश्यक असणारी माहिती मिळवत असताना संशोधक निरीक्षण करणे, तसेच सर्वेक्षण करणे आणि त्याचबरोबर प्रश्नावलीचा वापर करून ही माहिती संकलित करत असतो. या प्रश्नावली संदर्भात या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच संशोधनामध्ये माहिती मिळवण्याचे प्रश्नावली एक महत्त्वाचे साधन म्हणून त्या ठिकाणी प्रश्नावलीचा वापर केलेला असतो. प्रश्नावली म्हणजे निश्चित समस्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून पूर्वीच तयार केलेल्या प्रश्नांच्या क्रमबद्ध तालिकेची पोस्टाद्वारे मागवलेली उत्तरे होय. या ठिकाणी संशोधन करत असताना संशोधन प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून सतत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतो. तेव्हा विशिष्ट समस्येचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाकडून त्यासंबंधी माहिती मिळावी म्हणून एक प्रकारे प्रश्नांची यादी तयार केली जाते आणि त्यालाच प्रश्नावली असेही म्हटले जाते. बोगार्ट्स या तज्ज्ञाने आपल्याला प्रश्नावलीची व्याख्या दिली आहे. प्रश्नावली म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींकडून त्याची उत्तरे मागवली जातात अशा प्रश्नांची तालिका होय. प्रश्नावलीचे खालील प्रकार पडत आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आहे संरचित प्रश्नावली. ही प्रश्नावली अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने तयार केली जाते. म्हणजेच त्या ठिकाणी संशोधक अभ्यास करत असताना त्या ठिकाणी प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नांचा क्रम, त्यांची पर्यायी उत्तरे त्याचा अभ्यास करून ते प्रश्न ठरवत असतो. त्या ठिकाणी अभ्यास विषयाचा हेतू, त्यांची व्याप्ती या सर्व बाबींचा विचार करूनच अभ्यासक हे प्रश्नांचे स्वरूप त्या ठिकाणी ठरवत असतो. त्या ठिकाणी योग्य प्रकारे प्रश्न तयार करून त्यांचा निश्चित क्रम केला जातो. तसेच त्या प्रश्नांची पर्यायी उत्तरे देखील त्या ठिकाणी निश्चित करून दिलेली असतात. म्हणजेच प्रतिसाद देणारा व्यक्ती त्या पर्यायांमधूनच योग्य प्रकार त्या ठिकाणी निवडू शकतो, जेणेकरून संशोधकाला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींचे मत त्या ठिकाणी समजू शकते. दुसरा प्रकार आहेत असंरचित प्रश्नावली. संशोधकाने अभ्यास विषय निश्चित केल्यानंतर त्याला त्या विषयाची संपूर्ण माहिती असतेच असे नाही. म्हणजे अशा वेळीस त्या संशोधकाला नेमके कोणते प्रश्न विचारायचे, तसेच त्यांची उत्तरे कोणती असावीत या संदर्भात वेगवेगळ्या शंका, प्रश्न संशोधकाच्या मनात असतात आणि त्यामुळेच या ठिकाणी उत्तरदात्याकडून त्यांची मते घेण्यासाठी तसेच प्रतिक्रिया कोणत्या आहेत त्या समजून घेण्यासाठी असंरचित प्रश्नावलीचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मिश्रित प्रश्नावली. मिश्रित प्रश्नावलीत बंदिस्त प्रश्नावली आणि मुक्त प्रश्नावली या दोन प्रकारच्या प्रश्नावलीचे मिश्रण केले असते. या ठिकाणी मिश्रित प्रश्नावलीचा उपयोग हा सामाजिक सर्वेक्षणासाठी देखील त्या ठिकाणी केला असतो. म्हणजेच या प्रश्नावलीमुळेच संशोधकाला सर्व प्रकारची माहिती मिळणे त्या ठिकाणी शक्य होत असते. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चित्रमय प्रश्नावली. या चित्रमय प्रश्नावलीमध्ये प्रामुख्याने प्रश्नाचे संभाव्य उत्तर हे चित्राद्वारे व्यक्त केले जाते. या प्रश्नावलीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे त्या प्रश्नाच्या समोर चित्रमय स्वरूपात दिलेले असते आणि उत्तरदाता त्याला पसंत असलेल्या किंवा योग्य वाटत असलेल्या चित्राद्वारे त्याचे उत्तर त्या ठिकाणी देत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या त्या प्रकारची सूचना उत्तरदात्यांना दिलेली असते. पुढचा प्रकार आहे तो म्हणजेच बंदिस्त प्रश्नावली. सामान्यतः प्रश्नावली तंत्रामध्ये बंदिस्त प्रश्नावलीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. या बंदिस्त प्रश्नावलीमध्ये सामान्यतः वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तसेच त्या प्रत्येक प्रश्नास संभाव्य स्वरूपाची अनेक पर्यायी उत्तरेही त्या ठिकाणी दिलेली असतात आणि त्या उत्तरांपैकीच एखाद्या उत्तराची निवड उत्तरदात्याला करावी लागते.
या प्रश्नावलीत प्रत्येक प्रश्नाचे संभाव्य उत्तर कोणते असू शकते याचे उत्तर हे उत्तरदात्याने खूप विचार करून देणे आवश्यक असते. प्रश्नावलीचे टप्पे, यामध्ये वेगवेगळे टप्पे आपल्याला दिसून येतात. ते खालील प्रकारचे आहेत. या ठिकाणी पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्रश्नावलीचा आकार. प्रश्नावलीतील पहिला टप्पा म्हणजे प्रश्नावलीचा आकार हा मर्यादित असणे आवश्यक आहे. प्रश्नावली जर प्रमाणापेक्षा मोठी असेल तर उत्तर देणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कंटाळा येत असतो. त्यामुळेच प्रश्नावलीचा आकार हा योग्य असावा. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आकर्षक स्वरूप. प्रश्नावलीत आकर्षक असावी जेणेकरून त्या ठिकाणी उत्तर देणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उत्तर देणे शक्य होईल. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कागद त्या ठिकाणी वापरलेला असावा, तसेच चांगली छपाई देखील त्या ठिकाणी केलेली असावी. प्रश्नावलीचे पर्यायी उत्तर त्या ठिकाणी देणे आवश्यक असते. तसेच प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांना जे उत्तर योग्य वाटते त्या प्रश्नाला खूण करण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केलेली असावी किंवा त्या प्रकारच्या सूचना त्यामध्ये देणे आवश्यक असते. प्रश्नावलीमध्ये अचूकता असावी. त्या ठिकाणी संपूर्ण प्रश्न हे अचूक असणे आवश्यक असते. त्याचबरोबर योग्य प्रकारे प्रश्नांची मांडणी केली असावी. म्हणजेच त्या ठिकाणी प्रश्नामध्ये कोणत्याही प्रकारची क्लिष्टता नसावी. तसेच प्रत्येक प्रश्न हा स्पष्टपणे दिलेला असावा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पटकन समजू शकेल. त्याचप्रकारे त्यांची उत्तरे देणारा जो काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्या प्रश्नाचे उत्तर देता येईल असे देखील प्रश्नांचा समावेश त्या प्रश्नावलीमध्ये केलेला असावा. प्रश्नांना क्रमांक देणे आवश्यक असते, कारण प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यामुळेच प्रश्नावलीतील प्रश्नांचे क्रमांक हे अगदी योग्य असावेत. म्हणजेच त्या ठिकाणी व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, शिक्षण या प्रत्येक घटकांना क्रमांक दिलेले असावेत. त्याचबरोबर प्रश्नावलीमध्ये सही आणि तारीख यांचा उल्लेख केला असावा. या ठिकाणी प्रश्नावलीच्या शेवटी प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीची सही आणि तारीख लिहिण्यासाठी पुरेशी जागा असावी जेणेकरून प्रतिसाद देणारी व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःची सही करू शकते. तसेच तारीख देखील टाकणे त्या व्यक्तीला शक्य होईल. चांगल्या प्रश्नावलीची आवश्यकता आपण खालील घटकांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. म्हणजेच संशोधकाने तयार केलेल्या प्रश्नावलीमुळे संशोधक चांगल्या प्रकारे आवश्यक असणारी संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतो आणि या प्रश्नावलीमुळेच त्याला वेळेची, पैशाची आणि श्रमाची बचत करता येते. कारण प्रश्नावलीतील सर्व प्रश्न हे क्रमाक्रमाने विचारलेले असतात. त्यामुळेच संशोधनाची उत्तरे या प्रश्नावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त करणे संशोधकाला शक्य होते. तसेच विस्तृत स्वरूपात माहिती देखील प्राप्त करणे संशोधकाला शक्य होत असते. वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे त्या ठिकाणी संशोधकाला शक्य होत असते. म्हणजेच प्रश्नावली तयार करताना संशोधकाने प्रत्येक प्रश्नावर विचार करूनच ते प्रश्न तयार केले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याशिवाय उत्तरदात्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे प्रश्नावलीचे विश्लेषण अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने करणे त्या ठिकाणी शक्य होते. तसेच या ठिकाणी प्रश्नावलीच्या माध्यमातून प्राप्त केलेली माहिती ही विश्वसनीय असते. त्याचबरोबर उत्तरदात्यांना त्या ठिकाणी सोयीस्कर असते, कारण त्यांना प्रश्नावर विचार करण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि त्यानंतरच ते त्या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतात. या ठिकाणी संशोधकाला माहिती मिळवणे शक्य होत असते. म्हणजेच पुन्हा पुन्हा माहिती मिळवायची असेल तर तो या प्रश्नावलीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नावली म्हणजे काय, प्रश्नावलीचे प्रकार, प्रश्नावलीचे टप्पे आणि चांगल्या प्रश्नावलीची आवश्यकता या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.